जय श्रीराम मित्रांनो, तर आज 15 ऑगस्ट तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. ज्या दिवसाची आज मी वाट बघत होतो तो आज दिवस आलाय. आज आपला आहे बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन. तर संध्याकाळी 6 वाजता आपली कॉम्पिटिशन आहे. तुम्ही नक्की या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बॉडी बिल्डिंगची स्पर्धेचे रिझल्ट काय आहे ते सांगणार आहे. तर आता मी निघालोय जिमला. बजरंगबलीचे दर्शन घेतलं आणि जिम मध्ये चालू केलं वॉर्मअप. मित्रांनो, आपले अनिकेत भाऊ पण आपल्यावर आज मैदानावर उतरणार आहेत. सपाट्या मारायच्या आधी अशी कंबर घर 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 हे घर 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 फिरवून घेतली आणि चालू केला सपाट्या मारायला. आज आम्ही दोघांनी पण 50-50 2 सेट मारलेत. अजून एक सेट मारणार होता, खरं म्हणलो पुशअप मारायचं आहेत म्हणून थांबलाव. मग पुशअपचं 25चं 2 सेट मारलं. आणि बाबा, तू किती पुशअप मारतोस हे कमेंट मध्ये नक्की सांग. पुशअप मारून झाले आम्ही बेंच प्रेस मारायला घेतलं. याचं 15चं 3 सेट मारलं. त्यानंतर मारली अप्पर चेस्ट. याचं मारलं 15चं 3 सेट. मित्रांनो, याआधी आम्ही स्पर्धा भरपूर खेळल्या, पण बॉडी बिल्डची स्पर्धा ही पहिल्यांदाच खेळायला लागलोय. त्यामुळे आमच्या जिम मधलं आदित्य बिल्डर यांनी आम्हाला थोडं मोटिवेशन दिलं आणि कोचिंग पण केलं. त्यांनी सांगितलं कसं कसं स्पर्धेला उतरायच्या आधी काय करायचं, काय खायचं, कशा पोज मारायच्या. त्यांचं मनापासून धन्यवाद. अशीच तुमची साथ कायम राहू दे. वर्कआउट झाल्यानंतर गेलो रूमवर, जरा विश्रांती घेतली आणि परत 6:30 वाजता आलो तर बघतो तर काय आपल्या जिम मधली मित्रमंडळी सगळी तिथे पहिल्यांदाच हजर होती. त्यानंतर आगमन झाले ते म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार सन्मानित आणि राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवणारे असे हे आमचे सर्वांचे लाडके श्री विभेषण पाटील सर. आणि हो मित्रांनो, या स्पर्धेचे जे पंच आहे पण राष्ट्रीय लेवलचीच आहेत. त्यातले पहिले म्हणजे श्री विजय मोरे सर, दुसरे श्री राहुल परीट सर आणि तिसरे म्हणजे श्री डॉक्टर प्रशांत पाटील सर. आणि स्पर्धा बघायला पब्लिक पण ढेग आलेलं. स्पर्धक पण जास्त होतं, त्यामुळे सरांनी 4 गट पाडलं. त्या 4 गटांमध्ये आमचा होता 2 नंबरचा गट. त्यामुळे आम्ही लगेच तयार करायला घेतली. आमचे प्रतीक भाऊ आणि श्रेयश भाऊ यांनी आम्हाला तेल लावायला घेतलं. मित्रांनो, हे बघून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं. हे बघून मला ते राजांचे शब्द आठवलं. कभी कभी समझ नहीं आता आप मित्र हो, सेवक हो या हमारी छाया हो चुके. हम नमक है महाराज, जब जहाँ जितनी आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए. हम आपको शत्रु के घाव पे लगाएंगे छंदों का वाद्य. तेल लावून झाले सगळे बिल्डर आपापले मसल पंप करायला आले. चला तर तुम्हाला पहिल्या गटातले बिल्डर दाखवतो. हा, कशा आहेत झांगी बांगी पट्टी. हा, कोल्हापूरचं रगात आहे, तटायचं नाही. हा, कसा आहे पॅक एक नंबर हो. या गटातील 3 विजेत्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर दुसऱ्या गटाला बोलवलं. दुसरा गट म्हणजे आमचाच गट होतो. सरांनी असं एकाकडून सगळ्यांना उभा केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यात 1 नंबर कोणाचा आला असेल नक्की कमेंट करा. आमच्या पोजिंग झाल्या चालू. कसा आहे डबल पायसेप. पोजिंग झाल्यावर लागली निकालाची आतुरता. बघूया कोणाकोणाचा नंबर येतात. 5वाला या बिल्डरचा आणि आता 4थ्या नंबरला कोणाचं नाव घेते बघूया. आणि घेतलं आता माझंच नाव. असू दे भावांनो, पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा टॉपची बॉडी करून मैदानात उतरणार. त्यावेळी आपलाच पहिला नंबर असणार, आपणच टॉपला असणार. सप्लायशी 3रा नंबर आला या भावाचा. आणि 2रा या बिल्डरचा आणि पहिला या बिल्डरचा. भावांनो, सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर 3 नंबरच्या गटात आला आपला अनिकेत भाऊ.
अनिकेत भाऊची पण बॉडी टॉपचा विषय आहे बघा. पडलाय खड्डा बघ.